हो का, हे आहे बघा आमचं रान, शेंगा काढाय आलेलं. हे आमच्या आत्या आहेत बघा, आलत्या सकाळ सकाळ मला म्हणायला चल सोनी शेंगा काढाय. आणि ह्या मामाने सांगितलं होतं बघा मला काल, पण मला वाटलं कधी पण हे म्हणत असतात ना मला व्हिडिओ काढ, माझा व्हिडिओ काढ, मला वाटलं चेष्टातच बोलतात, मी आलेच नाही. मग मला खवळत होतं सकाळीच, तुला काल सांगितलं तर आली नाही म्हणून. हाय का नाही मामा? मामांना वय मुंगे आहेत का? लय आहेत का मुंगे बी आहेत बाय. आता काय बघू, चांगले आहेत की होय वाटतं. चांगले आहेत, पाऊस आहे ना आपण घेऊ. मी तर काम ठेवून आले बघा आता, कपडे भांडी ठेवून आले. नाही नाही हो, मला मामा काल माहीतच नव्हतं. अहो कुठनं इकडचं काढायचं का? काल घरीच होते की, काल घरी होते बघा आत्या, आणि आत्याने मला सांगितलं. हां पर पिंपळण्याला गेल, ताईकडे गेलते. ताई आजारी होती, म्हणलं काय करते का नाही. हां मग ती महत्वाचं, आधी माणूस नीट आहे तर सगळं आहे बघा आत्या. कोणाचा मोबाईल बघितला? ताईचा व्हिडिओ बघितला वय. हां हां, ताईला बी आपल्या सांगितलं, ती बी गेली ती खालच्या घरी. नेमकं काय झालं? नेमकं काय झालं? खरं खरं सांगू, हा खरं ऐकलंय, खरं मला बी कमेंट आली एक. ऐकलंय आम्ही. होय. पण खरं म्हणजे आता प्रत्यक्ष तोंडी सांगणं ना, असं ऐकणं वेगळं आहे. ती दत्तूबाच नाही होय होय. ही हा हा ती त्यानं दारू पाजली पप्पाला, सारखी दाखवत होता खिशातली बाटली. हा. हाय माझ्याकडे चल मामा, हाय माझ्याकडे चल मामा. आणि मी काय म्हणायचे, हा. नको जाऊ, मी आता कुणाला दापणार, पप्पाला दापणार, होय होय. आपल्याच भावाला दापणार. आपली काय गरज आहे पाहुण्या रावळ्याला, ती पेलेलं पी म्हणते, त्याला कशाला मी दापणार. काव्या उपट इकडचं सर. थोडस हां गरम होतंय ना. तर त्यांचं चाललंय काहीतरी, कसं काय पोटात दुखायला लागलंय, काय व्हायला लागलंय ती विचारायला लागले ती. तर ही काय असलं वेळ उपटायचं बाळा. ही काय कावी बी आली की फोन करून बोलून घेतलं, म्हणलं वल्या चिल्या होत्या ना खायला. ती नाही सांगा त्याला नको हात लावू, काय आहे ते काय माहिती नाही का. त्यात चाललंय तिकडं काहीतरी, ताईला विचारते ती. मला पण एक कमेंट आलती की काय झालं म्हणजे म्हणून, मला काय माहिती नव्हतं, मला खरंच माहिती नव्हतं. तर बघू आपण, आता ताईने टाकलाय वाटतं व्हिडिओ, मी काय बघितलं नाही, मला कामामुळं काय जमलंच नाही. तर मला एक कमेंट आलती की तुझ्या भावाने मारलंय म्हणून, कशाला त्याने मारायचं असं तसं काहीतरी आली. तर बघू आपण त्यांचं काय चाललंय ते. आपण त्यांच्या भावकी राहतोय म्हणल्यावर चार माणसानं काय म्हणलं पाहिजे, बाबा इथं आमका तमका पाहुणा आला होता पण लय गुन्हा चांगला राहिला, असे म्हणले पाहिजे त्याला. बरोबर आहे. मग मी म्हणलं ती पण बाजूला दारू काढायचं. कशाला पितोय, दारू पिऊ नको, असं फेका तिकडं वाहिले. दारू पिऊ नको. म्हणलं तुझ्या आखी खांद्याला दारू पिते, म्हणलं मग नवरा दारू पितो, मग देऊ का नवऱ्याला सोडून, म्हणलं दे. मग मी म्हणलं हेच पाहिजे का तुला, म्हणलं तुमचं झालं चांगलं आणि माझं झालं वाटवं. जाऊ द्या त्यांचं ऐकू परत, आपलं आपण काढू इथं उपटू. हो का, गवत तर किती आहे दिसलं का, म्हणायचं ये इकडं, मग म्हणलं लय गवत तर आहे ह्यात ना. आता कसं काढावं आणि काय काढावं ही बी कळ नाही मला. मुंग्या चावल्या का काव्या? घर बघून बसायचं हे पोरी. ये इकडं चल. मुंग्याची गरज तुम्हाला काय घ्यायचं? त्या ताय आलं नव्हत्या का? होय हे तरी का. चला मी उपटून ठेवते आधी, आणि मग घरी जाऊन परत काम करत बसते. मुंग्याची घर बघून चला आपण करू इथं सुरुवात. तर बघा इतका राड आहे घरी, तुम्हाला दाखवते. भांडी आणि शेंगाचं येल आले उपटून, आणि पाटी आणि पिशवी गेले इसरून इथंच शेंगाच नादात. येल उपटून उपटून दम भरला ना. आत्या पिशवी द्या की मला एक. तो कसली तरी शेंगा आपल्याला भरायला. अहो आत्या मी सगळं काम करते, तुम्ही काय कामाला हात लावू नका, काडीचं सुद्धा काम करू नका. माझं मी करते आल्यावर, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काय आपलं घरी बसून नसतं येत शेंगा, ही शेंगाला पहाटच जाते त्या बाया.
मग ठव झाल्यावर तरी पटापट आवरावं निघावं. हा पाऊस पाणी काय नका तुम्ही काय सुद्धा काम करू नका. आता मी सगळं काम करते आणि तुम्ही काळजी पण करू नका टेन्शन. हां राहू द्या नका धू. अहो नका धू आत्या मी करते आत्या. अजून किती वेळा सांगू.